विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण समाजशास्त्राच्या व्याख्या बघितल्या होत्या. आता आपण समाजशास्त्राचं स्वरूप बघूया. समाजशास्त्राचं स्वरूप म्हटल्यानंतर ह्याला फार मोठा आवाका असा आहे. समाज हा फार मोठा असल्यामुळे त्याचं स्वरूप देखील मोठं आहे. समाजशास्त्र ही एक ज्ञानशाखा असून मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान ती देत असते. विस्तृत म्हटल्यानंतर खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला समाजाचं ज्ञान हे या ठिकाणी मिळत असतं. त्यासाठी आता आपल्याला काही मुद्दे बघायचे आहेत. समाजशास्त्राचं स्वरूप समजून घेण्यासाठी काही मुद्दे आपल्याला पाहायचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा की समाजशास्त्र एक अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. अनुभवाधिष्ठित म्हणण्यासाठी आपल्याला सांगता येईल की ज्याचा जसा जसा अनुभव असतो तसा तसा तो प्रगल्भ होत जातो. म्हणजे समाजामध्ये अनेक साऱ्या गोष्टी या आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून आपण काही गोष्टी ह्या अनुभवाने सिद्ध करत असतो. समाजशास्त्रामध्ये सामाजिक तथ्यांचा अभ्यास आणि विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीच्या साह्याने केले जाते. हे शास्त्र केवळ आरामखुर्चीत बसून केलेल्या तात्विक चिंतन किंवा विचारावर आधारित नाही, तर निरीक्षण, प्रयोग, परीक्षण अशा वैज्ञानिक प्रक्रियेच्या माध्यमातून समाजशास्त्रात नियम मांडले जातात. इथे आपण विज्ञान म्हटलंय. विज्ञान म्हटल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की निरीक्षण, प्रयोग, परीक्षण अशा सगळ्या गोष्टी जेव्हा आपण समाजाच्या माध्यमातून पाहतो आणि त्याचा अनुभव आपण या समाजामध्ये घेत असतो, त्यालाच समाजशास्त्र एक अनुभवाधिष्ठित विज्ञान असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे, समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. समाजशास्त्रीय सिद्धांताची निर्मिती आणि विकास अत्यंत पद्धतशीरपणे झालेला आहे. जुन्या सिद्धांताचे परीक्षण करणे आणि नवीन सिद्धांताची निर्मिती करणे ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. आता आपल्याला यासाठी असं सांगता येईल की समाजामध्ये अनेक घडामोडी होत गेल्या. पूर्वी आपल्याला सांगायचे लोक की त्या आमच्या काळात असं होतं, आमच्या वेळी तसं होतं. म्हणजेच काय झालं, समाज बदलला. समाजामधलं स्वरूप या ठिकाणी बदलत चाललं. सातत्याने प्रक्रिया नाविन्याची येत आहे. जुनं जाऊन नवीन कुठेतरी येतं. पुन्हा आणखीन जुन्याचीच प्रवृत्ती आपण नाविन्याने करत असतो किंवा नाविन्याने करण्यासाठी म्हणून काही प्रयोग आपण या ठिकाणी समाजामध्ये करतो आणि म्हणून ते सुद्धा आपण एक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सांगत असतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की समाजशास्त्राच्या विविध शाखा असतात आणि त्या शाखा सामाजिक ज्ञानाच्या उपयोजनावर आधारित असतात, म्हणून समाजात त्याचा फार मोठा उपयोग होत असतो. तिसरा पॉइंट असा आहे की समाजशास्त्र हे तथ्यावर आधारित विज्ञान आहे. समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटनांचा शोध घेणे आहे. समाजात जे जसे घडते त्याचा अभ्यास केला जातो. समाजात काय असले पाहिजे, यापेक्षा काय आहे याचा विचार समाजशास्त्रात केला जातो. जसं की आपल्याला माहिती आहे, समाजामध्ये अनेक गोष्टी जेव्हा बेकारी आहे, गुन्हेगारी आहे, बालगुन्हेगारी आहे, हे सर्व प्रमाण आपल्याला या समाजामध्ये राहून पाहायला मिळतात. मग आपण असा विचार करतो की आपल्या समाजामध्ये नेमकं काय असलं पाहिजे, चांगल्याची भूमिका काय असली पाहिजे, वाईटही आहे, चांगलं पण आहे. या दोन्ही घटकांचा अभ्यास जेव्हा आपण समाजात करतो तेव्हा आपल्याला समाजशास्त्रात समाजातील घटनात्मक आणि विघटनात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. जसं की नैतिक, अनैतिक याही घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येतो. चौथा पॉइंट असा आहे, समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. समाजशास्त्र संपूर्ण समाजाचा अभ्यास करते, म्हणून एखाद्या विशिष्ट भागाचा अभ्यास मात्र सामाजिक जीवनाच्या पैलूच्या अंगाने केला जातो असे होत नाही, तर समाजशास्त्रामध्ये संपूर्ण समाज त्याच्यामध्ये समाविष्ट केला जातो आणि पूर्ण समाजाचा अभ्यास यामध्ये केला जातो. यामध्ये आता प्रत्येकच गोष्टी आलेल्या आहेत. आता आपल्याला यानंतर बघायचं आहे समाजशास्त्राचा उदय आणि व्याप्ती. मागच्या वेळी आपण पाहिलं होतं, उदय पण आपण पाहिलं आहे की कशा पद्धतीने झालेला आहे. पण आणखी समाजशास्त्राच्या उदयाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला समाज आणि त्या त्या काळातील विचार यातील संबंध जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रज्ञांनी ज्या कल्पना, यांचा विचार आणि त्यांचे मूळ हे युरोपातील सामाजिक परिस्थितीमध्ये दिसून येते. युरोपमधील फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक राज्यक्रांतीमुळे ती प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन यात झाले आहे. जसे की या बदललेल्या कालखंडाला युरोपमधील प्रबोधनाचा कालखंड असे म्हटले गेलेले आहे.
प्रबोधन काळात पारंपरिक विचार प्रक्रियेत टोकाचे बदल झाले व विचार करण्याच्या आणि वास्तवाकडे बघण्याच्या नवीन पद्धती पुढे आल्या. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे व्यक्ती नवीन दृष्टिकोनातून बघू लागला आहे. वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना महत्त्व प्राप्त झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीच्या काळात जी वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रांती झाली असून त्यातून एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला. त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला. या सर्व गोष्टींसाठी सामाजिक परिस्थितीतून समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत.